नमस्कार, मी राज गोविंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोथरूड। आज जर तुम्ही पाहिलं तर आज 21 तारीख आहे, 21 जानेवारी आणि उद्या 22 जानेवारी आहे। उद्या गणेश जन्म आहे। आपण गणपतीची सुरेख अशी अप्रतिम मूर्ती अशी बघू शकतो, अखिल गणंजय मित्र मंडळ। पण या मंदिराच्याच बरोबर समोर महानगर कचऱ्याचं फीडर पॉईंट महानगरपालिकेने इथंच ठेवलेलं आहे आणि याच्या समोर तिथं लोकवस्ती आहे, म्हणजे 10 फुटापेक्षा कमी अंतरावर इथं फीडर पॉईंट आहे कचऱ्याचा। कचरा इथे कसा पण पडलेला असतो। मी वारंवार महानगरपालिकेला सांगतोय, 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, इथले नागरिक कंप्लेंट करतायत, नागरिकांचं ऐकत नाहीये। गणपतीचं मंदिर बघा किती जवळ आहे आणि इथे महानगरपालिकेवाले इथे कचरा गोळा करतात, कचरा टाकतात। समोर नागरिकांचं इथे बेडरूम आहे, किचन आहे। आज किती मोठ्या प्रमाणामध्ये जंतू पसरतं, कचरा पसरतो, वास पसरतो, दुर्गंधी पसरते। आज नागरिक कुठल्या गोष्टीतून जात असतील तुम्ही याचा विचार करा। पुणे महानगरपालिका कोथरूड बहुजन क्षेत्रीय कार्यालय याची दखल घेत नाहीये। आज शेवटचा दिवस देतोय मी, आज शेवटचा दिवस मी या कोथरूड बहुजन क्षेत्रीय कार्यालयाला देतोय। नाहीतर ही जी गाडी आहे, ही गाडी मी घेऊन कोथरूड बहुजन क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर ही डायरेक्ट मी उलटी करणार आहे। उद्याच्या दिवसात हे जर क्लिअर झालं नाही तर राज जाधव किती पण कोथरूडकरांसाठी माझ्यावर केसेस पडू दे, मला काही फरक पडत नाही। राज जाधव हे कचरा आहे ना, हा सगळा कचरा जो माझ्या गणपतीच्या समोर आहे, जो माझ्या नागरिकांच्या समोर आहे, हा कचरा घेऊन मी पुणे महानगरपालिका कोथरूड बहुजन क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर ओतून देणार आहे। माझ्यावर किती पण केसेस टाका, मला फरक नाही पडत। हा राज जाधवचा शब्द आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी सदैव लढत राहील। धन्यवाद।